सध्या जे डेकोरेशन आणि इव्हेंट क्षेत्रामध्ये नवीन मुलं येत आहेत किंवा नवीन डेकोरेटर्स आणि इव्हेंट्सवाले येत आहेत, त्यांनी मार्केटमध्ये जे डेकोरेशन आणि इव्हेंटचे रेट्स आहेत ते खूप म्हणजे खूप खाली आणलेले आहेत. त्यातल्या त्यात जे कोल्ड पायरो आहे ते अगोदर 500-600 या रेटनं लावायचे एक पीस. ते आता 200-250 या रेटवर घेऊन आलेले आहेत. आता कसं पुढचं मटेरियल वगैरे इव्हेंटला लागणार आहे कसं आणायचं, अ, आणि पुढचं स्वतःचं पोट कसं भागवायचं, स्वतःचं पोट कसं भरायचं हा मोठा प्रश्न आहे. आता हे जे न्यूकमर्स आहेत ते काहीच्या काही रेटमध्ये काम करायला चालू केलेत. त्यांना काही ते येणार 4 दिवस मार्केट गाजवणार आणि नंतर जाणार दुसरा कोणता तरी व्यवसाय बघणार. पण जे कंटिन्यू आणि रेग्युलर व्यवसाय करणारे डेकोरेशनवाले आहेत, त्यांच्या पोटावर मात्र ते नक्कीच पाय देणार आहेत. कारण डेकोरेशन आणि इव्हेंट क्षेत्रातील जेवढे काही कामे असतात, त्या प्रत्येक कामाचे त्यांनी रेट पाडून टाकलेले आहेत. नुकतीच बघा ना तुम्ही एखादा जर हळदीचा स्टेज असेल रेग्युलरचा नॉर्मली, तर त्याला अगोदर 7-8 हजार घ्यायचे. पण हे जे आता नवीन डेकोरेशनवाले आले त्याच स्टेजला त्यांना 2,500-3,000 या रेटमध्ये 4-5 किलोमीटर जरी गाव असेल तर तिथं जाऊन करायला तयार आहेत. मग तेच जर आता आजकाल कसं आहे प्रत्येक कस्टमरला स्टेज नवीन पाहिजे. जे मागच्या वर्षी स्टेज चालला आहे ते यावर्षी त्यांना चालणार नाही. एकतर कुठं जाऊन ते नवीन बघून येणार काहीतरी किंवा Instagramवर नवीन काहीतरी ट्रेंडमध्ये आले ते बघणार आणि ते पुढे आपल्याला म्हणणार की बाबा आम्हाला हे नको आहे मागच्या वर्षीचं काहीतरी नवीन द्या. मग त्यांना नवीन देण्यासाठी ते मटेरियल आणण्यासाठी पैसे कुठून आणायचे? जर 2,500-3,000 घेत असाल त्याच्यामध्ये मुलांची हजेरी काय द्यायचं, टेम्पो भाडं काय द्यायचं? आणि हे प्रत्येक मुलं जे नवीन या फील्डमध्ये आलेत ते प्रत्येकजण असंच करायलेत. ते तर एक सुखानं स्वतःही जगणार नाहीत आणि दुसऱ्याला जगू देणार नाहीत. येतील 4 दिवस मार्केट गाजवतील आणि निघून जातील. पण जे आमच्यासारखे रेग्युलर म्हणजे आमच्यासारखे रेग्युलर इव्हेंटवाले आहेत, जे 6, 7, 8, 10 वर्षापासून इव्हेंट क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांच्या मात्र पोटावर तुम्ही पाय देणार आहात. बाबांनो असं करू नका रे. करा तुम्ही काम. प्रत्येकाला अधिकार आहे बाबा व्यवसाय करण्याचा. कोणती फील्ड निवडायची हे जास्त त्याचा पर्सनल प्रश्न आहे. पण कसं आहे रेट वगैरे तरी उतरू नका. रेट उतरला तरी तुम्हालाही घाट्याचं आहे आणि आम्हालाही घाट्याचं आहे. रेट तेवढं उतरू नका बस एवढंच म्हणणं आहे आपलं. कधी व्यवसायामध्ये उतरताना क्षेत्र हे तुम्ही दुसऱ्याला पैसा मिळाला आहे किंवा दुसऱ्याचा व्यवसाय खूप चालला आहे या उद्देशाने तुम्ही व्यवसायात उतरू नका. तर तुम्हाला आवड कोण्या क्षेत्रामध्ये आहे तुमची आवड बघा नंतर क्षेत्रामध्ये उतरा. कोणाच्या तर हाताखाली 4 दिवस काम करायचं, कुठंतरी नकर इंस्टावर बघायचं ट्रेंडिंगला आलेला, कोणीतरी शेजारी बघायचं गावामध्ये कोणता तरी धंदा चालला आहे त्याचा बघून व्यवसाय टाकायचा एकतर त्याच्या पोटावर पाय द्यायचा आणि तुम्ही पण ते कॉम्पिटिशनच्या नादामध्ये रेट उतरून टाकायचे. ना तुम्ही सुखानं जगणार ना दुसऱ्याला जगू देणार. बघा करा विचार, पटलं ते करा, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बाय. थँक्यू.